योगदान त्यामध्ये आम्ही मिळवत होतो. आतापर्यंत आम्ही लोकांपर्यंत योगदानासाठी नाही गेलो, पण आता मी आमच्या परिसरातल्या लोकांपर्यंत जात होतो आणि तो मग अचानक आम्हाला बंद करायला लागला आणि त्या कामाला चांगल्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी आम्हाला साथ दिलेली. तर तो अचानक बंद झाला हा एक मोठा परिणाम आमचा होता आणि लोकांच्या संपर्कात आम्ही मोठ्या प्रमाणावर येत होतो. म्हणजे 20 वर्षामध्ये लोकांपर्यंत आम्ही गेलोच नाही. म्हणजे ज्यांच्याबरोबर काम करतोय त्यांच्यापर्यंतच आम्ही होतो. पण इतर लोकांपर्यंत आम्ही कधी गेलो नाही. तर तो एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल होता आमच्या यातला आणि अचानक तो बंद झाला. हा एक. दुसरं उद्योग व्यवसायामध्ये आमचा एक असा अप्रोच होता की आपण ज्या मालाची निर्मिती करतो त्याचं मार्केट सुद्धा आपणच शोधलं पाहिजे. हे एक आमचं मूळ विचारधारा होती. त्यासाठी आमच्या महिला ज्या महाराष्ट्रभर नव्हे बिहारपर्यंत आमच्या मालाची विक्री करत होत्या. तर आता त्याला मर्यादा आल्यात. म्हणजे मुंबई, पुणे, बीड वगैरेपर्यंत, नंदुरबार, शिर्डी सगळ्या ठिकाणी जाऊन त्या माल विक्री करत होत्या. त्याला एकदम बंद झालं. तर ह्या दोन्ही प्रकारच्या कामावर असा तो परिणाम झाला. म्हणजे वस्तूंची निर्मिती बंद झाली. अचानक तो एक बदल आमच्या कामावर झाला. त्याचा परिणाम त्या कुटुंबांच्यावर झाला असेल आर्थिक? नक्कीच झाला. हा, पण मग अचानक तो झाला आणि मग नंतर दुसऱ्या कामांची मग आम्हाला मार्ग सुटत गेले. उदाहरणार्थ मग मास्कची मागणी आम्हाला प्रचंड प्रमाणावर वाढली. मग आम्ही मास्क बनवायला लागलो. मग दुसऱ्या संधीही आम्हाला चालून आल्या आणि हा असं झालं. आणि नंतर म्हणजे याच्यामध्ये असं झालं की गाऊन घरात महिला आता घरात राहायला लागल्या त्यामुळे त्यांना गाऊनची गरज भासली. मग अचानक असं झालं की कारागीर सगळे आपापल्या गावी गेल्यामुळे गाऊन निर्मिती जी झाली बाजारामध्ये ती कमी झाली. त्यामुळे आमच्याकडनं गाऊनची ऑर्डर्स आम्हाला मिळायला लागली. त्यामुळे आता गाऊन निर्मिती आमच्याकडे जास्त वाढली. पण मग एवढं झालं की घरोघरी महिलांना कामं आम्हाला देता आली. इथं कटिंग करून आणि घरोघरी महिलांना देता आलं. तर असाही एक म्हणजे आपले उपक्रम थांबले नाही, फक्त त्याची दिशा बदलली असं म्हणताय. स्वरूप बदलले, प्रकार बदलले. काही कामं बंद झाली तर नवीन एक बंद झालं तर दुसरा मार्ग उघडला, एक मार्ग बंद झाला तर दुसरा उघडला असं म्हणता येईल आपल्याला. निश्चित तसा एक बदल झाला. हो. आपण दीदी जे काय वुमन एम्पॉवरमेंट मध्ये काम केलंय, वेगळे प्रयोग तुम्ही प्रत्येक वेळेला केलेले आहेत त्या ठिकाणी करत असता, तर त्याच्याविषयी थोडी आपण माहिती श्रोत्यांना देऊया की कसे कोणते प्रयोग तुम्ही बहादूरपूर असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये महिला सक्षमीकरणासाठी केले? आम्ही नेहमी असं म्हणतो की महिला ह्या सक्षम आहेत मुळात, पण त्यांना संधी ही त्या जेवढ्या सक्षम आहेत त्याला वाव मिळावा, त्याला संधी फार कमी उपलब्ध राहते. पण एक महत्वाचा असा विषय आम्हाला दिसला की आम्ही गेल्या 20 वर्षापासून जे काम करतोय तर त्याला एक ज्या प्रक्रियात आम्ही सहभागी राहिलो आणि ती स्लो प्रोसेस आहे, फार मंद गतीची ती प्रक्रिया आहे आणि त्याला असं फास्ट होऊन नाही चालत. ती आहे मानसिकता. मानसिकता फार महत्वाची आहे. दुसरं वर्क कल्चर, कार्यपद्धती, व्हॅल्यू सिस्टीम, मूल्य, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कामातून घडवायच्या असतात. त्या लेक्चर्स मधून नाही होत, प्रक्रियेमधनं घडायच्या असतात ह्या गोष्टी. ह्या वागणुकीमधनं, प्रत्यक्ष वागणुकीमधनं आपल्या स्वतःच्या आणि ज्या घटना घडतात, ज्या क्रिया घडतात, ज्या ऍक्टिव्हिटी होतात त्यामधनं ह्या घडायच्या असतात. त्या घडवाव्या लागत नाही, त्या घडायच्या असतात. आणि त्या घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये त्या महिलांचा सहभाग जेव्हा असतो तर ती प्रक्रिया फार महत्वाची आम्हाला दिसून आली. आणि मग त्यातून घडणारा संवाद आणि त्यातून अनेक आम्हाला मोती मिळत गेले महिलांच्या द्वारा. आणि आम्हाला असं वाटतं की आज आम्ही जेव्हा 20 वर्षात बघतो तर आम्हाला असं वाटतं की खूप मिळवलं असं ते जाणवतं आम्हाला. आणि आता तो पाया आमचा तयार झाला. आता आम्हाला असं वाटतं की हा पाया इतका मजबूत आहे ना की पुढची इमारत बांधायला आम्ही आता सक्षम झालोय असं आम्हाला वाटतं. की समाजासाठी जो एक
जसा एक माणूस लागतो, ज्या प्रकारची मानवता लागते, ज्या प्रकारचे की विचार लागते, ज्यामध्ये मानवतेचे गुण लागतात, दृष्टिकोन लागतो, ज्यामध्ये स्वार्थाबरोबर परमार्थ सुद्धा लागतो. अर्थात स्वतःची व्यवस्था बघायला लागते, पण त्यामध्ये परमार्थ सुद्धा असायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टींची सांगड. तर ती ही प्रक्रिया आम्हाला वाटतं ह्या प्रक्रियेचा ह्या 20 वर्षामध्ये सहभाग आम्हाला दिसून आला असं मला वाटतं. दीदी, आपण कोल्हापूरला आला होता. कोल्हापूरची तुमची प्रदीर्घ अशी मुलाखत मी पूर्ण ऐकलेली आहे, बऱ्याचशा श्रोत्यांनी युट्यूबवरती बघितलेली पण आहे. आपला भर आहे की थॉट प्रोसेस मधून आपण बाहेर पडायचं नाही, आणि मग ते तुम्ही मायक्रो लेवलचं 27 वर्षाचं केलेलं प्लॅनिंग आणि आता तुमचा चालू असलेला त्याचा दुसरा टप्पा, याविषयीची थोडी माहिती विस्ताराने दिली तर बरं. काय आहे प्लॅनिंग आणि कशा पद्धतीने काम चालू आहे? बरोबर. 27 वर्षाचं नियोजन करताना आपण आधी असं बघितलं की व्यक्तिगत आपण काय आहोत. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण सामाजिक कार्य करायला निघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही सगळंच करू शकतो, अशी एक आपल्याला थोडी गैरसमज आपल्या स्वतःबद्दल असतो. म्हणून आम्ही असं ठरवलं की आधी आपण स्वतःच्या क्षमताकडे बघतो, पण आपल्या मर्यादा काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. म्हणून आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत, जे नाही करू शकत ते आधी आयडेंटिफाय करूया, म्हणजे त्या वाटेला आपण जायचं नाही, ते आपण ठरवलं. नाहीतर मग प्रत्येक समाजामध्ये कुठलाही प्रश्न आला की प्रत्येक गोष्टीवर बोलण्याचं आपण स्वतःला अधिकार देतो, आणि मग आपण आपला फोकस जो होतो तो डायव्हर्ट होतो, मग आपण फोकस राहत नाही. मग आपण प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारे नाक खुपसायला लागतो, तोंड घालायला लागतो, असल्या त्या गोष्टी आपल्याकडनं घडतात. असा तो प्रकार होऊ नये आपल्याकडनं. हा, अगदी बरोबर. आणि उगीच आपली एनर्जी ती वाया घालू नये, खर्च घालू नये असं आम्हाला ते वाटलं. म्हणून आम्ही आधी ते बघितलं की आपल्या क्षमता काय आहेत आणि आपल्या मर्यादा काय आहेत. किंवा दुसरं असंही होऊ शकतं की तुम्ही सामाजिक कार्य करताना मग लोकांच्या अपेक्षा प्रत्येक गोष्टीबद्दल तुमच्याकडनं होऊ शकतात. मग तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की बाबा आमच्याकडनं हे नाही होतो, आम्ही फक्त एवढंच करू शकतो. हे सुद्धा सांगण्याची आपली मानसिक तयारी असली पाहिजे, किंवा आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे आणि लोकांना सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपला वेळ वाचतो, आपली ऊर्जा वाचते आणि आवश्यक तिथे आपल्याला वेळ आणि ऊर्जा खर्च करता येते. आणि दुसरं, समाजाला ओळखता आलं पाहिजे, तेही फार महत्वाचं आहे. आपण समाजाला ओळखतो असं गृहीत धरतो, पण समाजाचा अभ्यासही झाला पाहिजे. तर ते एक आम्ही हे केलं. आम्ही 9 वर्षांचे 3 फेजेस, 27 वर्षाचं. पहिल्या 9 वर्षाच्या पूर्वार्धामध्ये आम्ही स्वतःला ओळखणं आणि समाजाला ओळखणं, आणि त्या पूर्वार्धामध्ये एक कॉमन इश्यू जो आहे, सगळीकडे तो इश्यू रेज होतो, तर तो आयडेंटिफाय करणं हे पहिल्या फेजच्या पूर्वार्धामध्ये आम्ही केलं. आणि पहिल्या फेजच्या उत्तरार्धामध्ये त्याचं प्रयोग करणं, असा तो पहिला फेज होता. आणि म्हणून आम्हाला असं दिसलं की पैसा हा प्रश्न असा होता, म्हणजे पैशाची निकड असा एक इश्यू होता की तो लागतोय. म्हणजे उदाहरणार्थ अनेक प्रश्नांना धरून तो आहे. आजारपण आहे, घरात शिक्षण आहे, लग्न कार्य आहे, मरण कार्य आहे, शेती आहे, उद्योग व्यवसाय आहे, सगळ्या ठिकाणी तो लागतोय. म्हणजे अर्थव्यवस्था लागतोय, आणि म्हणजे म्हणजे बेरोजगारी आहे तर रोजगार लागतोय, लोकांना नोकरी लागते किंवा उद्योगधंदे लागतात. तर म्हणजे अर्थव्यवस्था आला, त्याला आम्ही आयडेंटिफाय केला की हा लागतोय. म्हणून फायनान्स आम्ही त्याला ओळखला की अर्थव्यवस्थेची आवश्यकता आहे आणि रोजगाराची आवश्यकता आहे. मग उत्तरार्धामध्ये बचत गट स्थापन केलेत, कर्ज व्यवस्था केल्या, आणि रोजगाराची कामं सुरू केली. हे, आणि मग पहिला फेज संपल्यावर दुसऱ्या फेज मध्ये हे केलं की लोकांच्या जबाबदाऱ्या, म्हणजे लोकांची गरजा ह्या ठीक आहेत, पण लोकांच्या जबाबदाऱ्या मग लोक कसं करतील, म्हणून याची सांगड केली की जबाबदारी आणि गरज याचं मेळ घालायचं. म्हणून ते लार्ज स्केलवर ते इम्प्लिमेंट करायचं, त्याची रेप्लिकेबिलिटी टेस्ट करायची, त्याची वारंवारिता जी आहे ती रिलायबिलिटी टेस्ट त्याची सिद्ध करायची, वारंवारिता सिद्ध करायची, असं ते आम्ही केलं. म्हणजे ते मल्टी
याला आहे का, मल्टी स्केल त्याला गरज आहे का त्याची, स्कोप आहे किंवा का, चालू शकतो का? ते आम्ही करायचं. आणि तिसऱ्या फेजमध्ये ते राष्ट्रस्तरावर करायचं विचार आहे आणि अनेक प्रश्नांना हात घालायचा असा तो आहे. जरा व्यापक स्तरावर आहे, तिथं सांगायला थोडंसं मला अडचण येते, मर्यादा येते वेळेची. पण असा तो राष्ट्रस्तरापर्यंत नेण्याचा तो आहे सर विषय. पण दीदी, आता मायक्रो तुम्ही आणि मॅक्रो दोन्ही हा स्तरावर तो विषय आहे. हो, मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही स्तरावर हा काम करण्याचा विषय आहे. दीदी, निश्चितच एक तुम्ही अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातला, तो असा की आपण सगळं काही करू शकतो या गैरसमजामध्ये बऱ्याच वेळेला असतो, किंवा बऱ्याच वेळेला असं असतं की MSW झालं किंवा एखादी डिग्री माझ्याकडे त्या सामाजिक शास्त्र विषयातले आल्यानंतर मी काहीतरी जग बदलायचा हत्यार हातात घेऊन जायला लागतो सर. त्यांच्या समोर एक मोठं उदाहरण आहे की तुम्ही सेल्फ असेसमेंट करण्यासाठी 9 वर्ष दिली. 9 वर्षाचा पूर्वार्ध हा फक्त हो. स्वतः काय करू शकतो हे आयडेंटिफाय करण्यासाठी दिलेला आहे. तर असे आरंभशूर किंवा या ठिकाणी अतिउत्साही असणारे, म्हणजे त्याला आपल्याला निगेटिव्ह नाही घ्यायचं, पण असे जे MSW किंवा या क्षेत्रामध्ये नवीन येऊ इच्छिणारे जे लोक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल आता की कशा पद्धतीनं आपण या सगळ्या क्षेत्राकडे बघितलं पाहिजे? आताची परिस्थिती काय सामाजिक क्षेत्रात काम करतात? मला परत हा प्रश्न विचारा, आवाज थोडासा तुटतोय. नाही, आता तुम्ही इतका मायक्रो लेवल आणि मायक्रो लेवलचे प्लॅनिंग करून प्रत्यक्ष एक मॉडेल उभं केलेलं आहे. ही बाजू एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला नवीन येणारे जे MSW असेल किंवा समाजशास्त्राची पदवी असेल, आवड असेल, संस्थांच्या माध्यमातून येतात, जग बदलायची भूमिका घेऊन जातात की आपल्याला हे बदल करायचे आहेत, ते बदल करायचे आहेत, व्यवस्था बदलायची आहे. तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल, काय सांगाल तुम्ही? बरोबर. मला असं नेहमी वाटतं की जेव्हा आपण डिग्री घेऊन बाहेर पडतो आणि आपल्याला आता काम करायचे, त्यावेळेस भन्नाट विचार असतात. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, टोकाचे विचार आपल्या डोक्यात असतात. आणि वास्तवाच्या खूप लांब आपण असतो. अशा वेळेस फक्त विचार मांडण्याची भूमिका त्यावेळेस त्या भूमिकेमध्ये, त्या वयामध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये असते. त्यावेळेस ऐकण्याची भूमिका फार कमी. जेव्हा डिग्री घेऊन आपण बाहेर पडतो तेव्हा ऐकून घेणं आणि समजून घेणं हे कदाचित मी चुकत असेल, पण माझं निरीक्षण असं आहे, कदाचित मी सुद्धा त्यावेळेस तशीच होते की मी फक्त आपण बोलतो आणि ती पण व्यक्त होण्याची पण गरज आहे, पण सोबत जर असं कळलं की मी ऐकण्याची सुद्धा गरज आहे, किंवा जे मी इंटरप्रिटेशन मी करतोय ते सुद्धा चुकीचं असू शकतं, समोरची दुसरी काहीतरी बाजू असू शकते. मी एक बाजू बघतोय किंवा बघते, पण समोरची दुसरी बाजू सुद्धा आहे आणि असू शकते. म्हणून संतुलन ठेवून मी विचार मांडावा, बोलावं, असं कदाचित असेल तर निराशा होणार नाही, नाहीतर पटकन निराश होईल असं मला वाटतं. निश्चित दीदी. एक प्रश्न असा पडतो, कारण मी बऱ्याच ठिकाणी वाचलं, ऐकलं देखील तुमच्या बाबतीत की उच्च शिक्षित असल्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या बऱ्याचशाच करिअरच्या संधी होते, तरी देखील तुम्ही बहादूरपूर सारखं कार्यक्षेत्र निवडलं. काय प्रेरणा नेमकी या पाठीमागे? हे आधीच ठरलं होतं की मी पुण्याला जायचंय, कारण मला शिकायचंय, तिथं अनुभव घ्यायचा आहे आणि मला परत यायचंय. त्यामुळे दुसऱ्या संधी शोधल्याच नाहीत आणि त्या होत्या त्या सोडून आल्या अशा पण नाहीत, त्या कुणीतरी दिल्या आणि त्या सोडून आल्या अशा पण नाहीत. डॉक्टर कलबागांकडे मी होते, तिथे मी डेप्युटी डायरेक्टर होते. कलबाग सरांची इच्छा होती की मी ते कंटिन्यू त्यांच्यानंतर मी ते सांभाळवते, ते होतं, तेवढ्या पुरता होतं, पण संधी फार मोठ्या होत्या आणि त्या सोडून आल्या अशातला भाग खरं नाहीये. क्लिनिकल सायकोलॉजी पुणे विद्यापीठातून MA केलं, डॉक्टर कलबागांकडे अनुभवासाठी जॉईन झाले, तिथे 8 वर्ष काम केलं आणि निश्चित होतं की मला गावाकडे यायचंय. त्यामुळे सोडून काही आले नाहीये, जे ठरले त्यासाठीच आले. त्यामुळे ठरवण्यापाठीमागची प्रेरणा काय होती? बाबा गावात आपल्याला काहीतरी काम करायचं आहे की हेच करायचं ठरलं होतं काही?
त्याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाहीये, कारण की वयाच्या 13व्या वर्षी ते ठरवलं होतं की मी गावातच राहणार, गावातल्यासाठीच काम करणार आणि बस ते ठरलेलं होतं. त्याचं कारण संवेदना असेल असं मी अजूनपर्यंत मानते, की गावातलं जे वातावरण बघितलं त्याच्या प्रती ती संवेदना होती. शिवाय जिद्दी स्वभाव होता, आई वडिलांचे संस्कार होते. ह्या 2-3 गोष्टी कारणीभूत असाव्या असं मला वाटतं आणि ते घडलं असं वाटतं. दीदी, कोल्हापूरमध्ये आम्ही ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने चालवलेल्या उपक्रमामध्ये तुमचं सहकार्य आवश्यक होतं आणि आम्ही तुमच्या त्या ठिकाणी व्हिजिट दिली. व्हिजिट केल्यानंतर तुमचे वेगळे वेगळे उपक्रम बघितले. त्यावेळेचा एक किस्सा तुम्ही सांगितलेला, तो म्हणजे आपण काही घरांच्या मध्ये डबे पोचतो, जेवणाचे डबे आपण काही ठिकाणी देतो. एक जी महिला आपल्याकडे मार्केटिंगसाठी येते तिच्या घरी आणि दुसरं ज्यांच्या घरी कुणीही नाही आहे अशा काही लोकांना तुम्ही डबे देता. तर तो किस्सा थोडासा मला सगळ्यांसाठी तुम्ही सांगावासा वाटतोय, की ज्या दिवशी घरामध्ये दुःखद घटना घडल्यानंतर देखील तुम्ही ते डबे पोहोचवले आणि ते सुरू ठेवलं कंटिन्युअसली, ते थोडंसं सगळ्यांसाठी सांगावंसं वाटतंय. हे माझ्या आईचं आहे काम. माझ्या आईने, आम्ही जेव्हा आमच्या कामात सेटल झालो तेव्हा आईने असं ठरवलं की जे लोक उपाशी राहतात त्यांच्या घरात मला भाजी भाकर तरी देता यावी, असा विचार होता. आणि आईने गेल्या आता 14 वर्ष झाली त्या कार्याला, आणि आई सतत त्या लोकांकडे जेवण द्यायची. आणि आईने हे ठरवलं की कोणाकडे मागायचं नाही, आणि ते डबे देण्यासाठी तिच्याबरोबर 8-10 विधवा परित्यक्ता महिला अजूनही काम करतात, त्या अजूनही काम करतायत. आणि त्यासाठी मग ते दुसरे जे लोक पे करू शकतात ते टिफिन बनवून देणं, गोधड्या अशा अनेक उपक्रमात ते कमाई करायचे. त्या 8-10 विधवा परित्यक्ता महिलांना त्यांचा पगार त्यातनं करून शिवाय 40 वृद्ध लोकांना, निराधार लोकांना जेवण ते देतात. आणि आईला आम्ही असं म्हणायचो की आई, कधीतरी रविवारी तू सुट्टी घेत जा, म्हणजे तुला सोमवारी फ्रेश होऊन काम. तर आईचं एक वाक्य असायचं की बेटा आज लगी है लोगों को, आज नहीं तोड़नी चाहिए. त्यामुळे ती कधीही सुट्टी घ्यायची, म्हणजे रोज डबा जायचा तिचा. आणि त्याचा परिणाम म्हणून तिचे संस्कार म्हणून असं झालं की ज्या दिवशी आई शरीर सोडलं त्या दिवशी सुद्धा आईचं पार्थिव एकीकडे होतं, दुसरीकडे त्या लोकांसाठी जेवण बनत होतं. आईचं पार्थिव जेव्हा अंतिम संस्कारासाठी गेलं त्यावेळेस लोकांचे डबे गेले. वडिलांच्या वेळेसही तसंच झालं. म्हणजे घरात काहीही काय असू देत, लोकांचे डबे जातात. तेव्हा त्याच्या घरातल्या लोकांसाठी काय, टीम त्या महिलांच्या घरच्या लोकांची काळजी घेतात आणि तिथे सुद्धा त्यांच्या घरी संस्थेमार्फत, त्या उद्योग केंद्रामार्फत टिफिन प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे आपल्याकडे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची ही काळजी कशी घेतली गेली पाहिजे, ही आपली टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते. दीदी, निश्चितच सलाम एकूण कुटुंबाला आणि कुटुंबाच्या असणाऱ्या संस्काराला, जो वसा आणि वारसा तुम्ही सक्षमपणे अतिशय चांगल्या पद्धतीने पेलला आहे. आणि आपल्या मला सोबत सांगायला आवडेल की आज माझी मोठी बहीण आज ते काम सांभाळते, पूनम दिदी. आणि आज ती जशी आई काम चालवत होती तशी ती आज, आणि आजही आईचं काम चालू आहे, ते माझ्या मोठ्या बहिणीमुळे. निश्चितच म्हणजे तो एक संस्काराचा वसा आणि वारसा तुम्ही सक्षमपणे दोघी बहिणी चांगल्या पद्धतीने चालवता. दिदी, आपल्या सोबत असणारा जो काही वर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्ही काम करता, त्या महिलांच्या मध्ये शिक्षणाचा इश्यू फार आहे. अल्पशिक्षित महिलांचा समूह एक मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत, आणि तुम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करताय, फॅशन सेक्टरमध्ये, जिथं दररोज चेंजेस होत असतात, गारमेंटमध्ये करत असताना मार्केटिंगची सगळी जबाबदारी, प्रोडक्शनची, हे सगळं तुम्ही त्या महिलांच्यावरती, त्याच्यात कोणकोणत्या अडचणी आल्या आणि कसे मार्ग शोधले तुम्ही त्याच्यात? त्यांच्या अल्पशिक्षणाचा इश्यू झाला का? इथल्या बऱ्याचशा महिला मार्केटिंग करणाऱ्या तरी बऱ्याच महिला शिकलेल्या नाहीयेत किंवा अल्प शिकलेल्या आहेत, पण ते छान मार्केटिंग करतात. म्हणजे लिहिता वाचता न येणाऱ्या महिला सुद्धा छान हिशोब करतात, मार्केटिंग करतात, टप्प्याटप्प्याने त्या शिकत गेल्या. आणि दुसरं असं की ज्यांनी कधी शिलाई मशीन बाहेर काम नव्हतं केलं, तेही महिला इथे येऊन शिलाई करतात, युट्यूब मधून शिकतात. माझी मैत्रीण सई आहे, तिची मुलगी सावनी, ती फॅशन डिझायनर आहे, तिनेही इथे येऊन चांगले धडे दिलेत, ती चांगली शिकवते. आमचे हेमराज भाऊ आहेत, पौर्णिमाताई आहेत, हे लोक त्यांच्या टीम बरोबर बसून युट्यूब मधनं तासन तास त्या शिकतात, स्वतः डिझाईन करतात.
सेल्फ लर्निंग ही प्रोसेस पण आहे. आणि दुसरं असं की मार्केटिंगला ज्या महिला जातात तर त्यांचे कस्टमर्स महिला त्या खूप चांगल्या बांधलेल्या आहेत. त्यांचं फार छान बॉन्डिंग असं झालेलं आहे. त्यामुळे ते त्यांचं डिमांड नेहमी सांगतात की आता आम्हाला असं पाहिजे. आणि मग त्या प्रोडक्शन युनिटला येऊन सांगतात की ताई आता असं त्यांनी मागणी केली, गिरायकाने अशी मागणी केली आहे. आणि मग ते तशा पद्धतीने चेंज करून तसं ते करत असतात. वाटतं की ही जी प्रोसेस चालू आहे त्यातनं आमच्या मैत्रिणींच्या रूपाने, त्यांच्या मुलींच्या रूपाने असं किंवा आमची टीम, लीडर्स हे सगळं सगळ्यांच्या एकंदर प्रयत्नातून प्रक्रिया चालू आहे आणि त्यातनं होतं. म्हणजे शिक्षण ही अडचण खरं नाही आली आजपर्यंत. प्रक्रिया चालू आहे, प्रोसेस चालू आहे आणि अपग्रेड होत राहते. निश्चितच समाजसेवा म्हणजे सहानुभूतीची अपेक्षा असावी असं न करता समाजसेवा सोशल एंटरप्रेन्योर म्हणून एक मॉडेल तुम्ही सेट केलंय. म्हणजे तिथं तयार होणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टवर बारकोडिंगचं स्टिकर असेल किंवा त्याच्या कटिंग केलेल्या मटेरियलची बांधणी असेल, मोजणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आम्ही बघितलेल्या आहेत. कपाट सारखं डिपार्टमेंट जे ग्रामीण लाईफस्टाईल एनहान्स होण्यासाठी रिसर्च डेव्हलपमेंट करतात, तर तशी स्वतंत्र विंग तुम्ही उभा केली आहे. म्हणजे जिथं अडचण येते तिथं त्यांनी स्वतःहून काहीतरी मार्ग काढून पुढे चाललेले आहेत. हे करत असताना शासकीय योजनांपासून तुम्ही दूर आहात असं दिसतं. काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं? बरोबर. आम्हाला नेहमी असं वाटतं की आपला जो विचार असतो ना ही एक शक्ती आहे. त्या विचारावर कुणाचं बंधन किंवा कुणाचं प्रेशर ना असं काही नसावं. तो स्वतंत्र असावा, तो स्वच्छंद असावा. आणि विचार ही आमची मेन संपत्ती आहे असं आम्हाला वाटायचं. पैसा नसला ना तर तो कुठून तरी आणता येईल, पण विचार नसला तर मग काय करणार स्वतःचा. आणि तोही आम्ही विचाराबरोबरच जगत आलेलो आहोत. आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला जर मदत लागली ना तर आम्हाला ज्या कामासाठी पाहिजे त्या कामासाठी तुम्ही दिलात तर चालेल. पण तुम्ही जर म्हटलात की बाबा आम्ही तुम्हाला आर्थिक सहायता करतो, पण आम्ही जे काम सांगू ते, जसं सांगू तसं, जितकं सांगू तितकं आणि ते तुम्ही करायचं आहे, तर मग आमचा विचार बंद पडतो. आणि बरोबर. आम्हाला कदाचित ते नको होतं. म्हणजे जसं म्हणतो आपण टाइम गेम, नंबर गेम, पेपर वर्क, कदाचित यामध्ये आम्हाला अडकायचं नव्हतं. आणि दुसरं असं की शासनाची कामं फार महत्वाची आहेत आणि त्याला खूप क्षमता लागते. आणि ज्या प्रकारची क्षमता शासनाच्या कामासाठी लागते त्यासाठी आम्ही कपेबल नाही आहोत. त्यासाठीची क्षमता आमच्यामध्ये नाहीये. कारण की आम्ही आमच्या बुद्धीत राहणारी लोक आहोत, वेडी लोक आहोत आम्ही. या वेड्या म्हणजे याला खूप शासनाची कामं करण्यासाठी खूप सजग राहायला लागतं तुम्हाला. आणि ही धुंद असलेली लोक नाही चालत त्याला. तर त्यामुळे कदाचित आम्ही त्याला क्षमता आमच्यामध्ये नसावी असं आम्हाला वाटलं. 20 वर्षापर्यंत आम्ही असं विचार केला की आम्ही आधी बघूयात तरी की आपल्या विचाराबरोबर आपल्याला जगता. आणि आम्हाला असं दिसलं की आजपर्यंत पश्चाताप नाही आला आम्हाला. आणि आता आम्ही असं म्हणतो की आता आम्ही एक मॉडेल पर्यंत पोहोचलेलो आहोत. आता हे मॉडेल आम्हाला राष्ट्रस्तरापर्यंत न्यायची असेल तर आम्ही शासनाचा पैसा वापरून ते आम्ही लास्ट इम्प्लिमेंट करू शकतो. या स्थितीला आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आता मी ती उडी घ्यायला तयार आहोत. पण 20 वर्षापर्यंत आम्हाला ते नको हवं होतं आणि आम्हाला वाटतं की आमच्या उद्देशापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. निश्चितच दीदी हा फार मोठा मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही जे म्हटलात की वेडी माणसं आहोत आणि आम्ही आमच्या धुंदीत राहणारी माणसं आहोत. तर जे काही इतिहासामध्ये रोल मॉडेल उभे केले किंवा माइलस्टोन्स ज्यांनी सेट केले, ती वेळीच माणसं ज्यांनी इतिहास घडवला आणि तुम्ही तसं ते एक मॉडेल सेट केलेलं आहे. ते राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर पोहोचावं यासाठी दीदी तुम्हाला शुभेच्छा. आम्ही सोबत त्याच्यामध्ये तुमच्यासोबत यायची अपेक्षा व्यक्त करतोय, कारण हे तुमचं अभियान आहे हे सर्वांसाठी आहे. कोल्हापूरमध्ये ते येईल त्यावेळेला निश्चित आम्ही सोबत असतो. दीदी सगळं असत असताना म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजी सारखी या ठिकाणी डिग्री, 8 वर्षाची प्रॅक्टिस, तुम्ही तिथं काम करताय. फायनान्सच्या मॉडेलकडे मी येणार आहे. पण असं निलिमा मिश्रा म्हटल्यानंतर जशी ओळख येते तसं लगेच गोदडीवाली बाई हे एक नाव समोर येतं. तर ही जी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण झालेली आहे, तर
त्याचा स्थानिक महिलांच्या विकासासाठी कसा उपयोग झाला किंवा काय वाटतं तुम्हाला या आयडेंटिफिकेशन? ही आयडेंटिटी मिळाली, गोधडीने खूप आकर्षित केलं लोकांना. बाहेर ही एक नाव झालंय, ते नाव सोपं झालंय ओळखचे. पण हो, आणि लोक जोडलेली आणि प्रत्येक शिलेला जवळ वाटायला लागलं त्यांना ती आपली. आणि ती ऐराणीची दिदी, गोधडी म्हणजे ती ऐराणीतली दिदी, ऐराणीत बोलते ही दिदी, आणि ती गोधडीची दिदी म्हणजे ऐराणीतलीच दिदी, अशी लोकांना, आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना वाटायला लागली. त्यामुळे ती सहज संवाद आमची ग्रामीण भागातली महिला करते, बिनधास्त करते, स्थानिक भाषेमध्ये करते, त्यामुळे तिला, ती गोधडीने त्या दिदीला त्या माझ्या मायलेकींजवळ सहज नेलं, हे नक्कीच आहे. हो, हे नक्कीच आहे. दीदी आवाज येतो माझा? हो हो, येतोय. निश्चितच दीदी, म्हणजे संवादाची दृढता वाढवण्यासाठी याचा तुम्हाला निश्चित उपयोग झालेला आहे. दीदी, आपण काही उपक्रम तुमचे बघितले ज्याच्यामध्ये ग्रामस्थांशी तुम्ही बोलताय, ग्रामस्थांच्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत, त्यांचं मनोबल तुम्ही वाढवताय, म्हणजे महिलाच नाही तर असणाऱ्या सर्व समावेशांसाठी उपक्रम काही राबवताय. तर ते उपक्रम काय आहेत नेमके? ग्रामस्थांचं प्रशिक्षण, अवेअरनेस कशा पद्धतीचं आहे? कारण तुम्ही, दीदी आवाज येतो माझा? येतोय. हा, माझ्या माहितीनुसार महिलांच्या आरोग्यासाठी काही उपक्रम राबवले होते आणि ज्याची सांगड तुम्ही त्यांना दिलेल्या कर्जाशी घातलेली आहे. तो काय जरासा मुद्दा आहे तर बरोबर. लोकांच्या जबाबदारीचं काय, म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली, तेव्हा असं वाटलं की लोकांना त्या गरजा, अधिकार हे लक्षात येतात, जबाबदारीचं काय. उदाहरणार्थ शौचालय असेल तर मग हे आम्ही किंवा सरकारने का असं त्यांच्या मागे लागावं की तुम्ही शौचालय बांधा, ही लोकांवरच कधी होणार, किंवा अशा अनेक गरजा आहेत. तर त्यासाठी आम्ही का वेळ घालवावा, किंवा सरकारने का वेळ घालवावा, म्हणून आम्ही असं ठरवलं की बाबा, तुम्हाला कर्ज पाहिजे ना, तर पहिल्या काळाला तुमच्या घरी शौचालय आहे का, तर तुम्हाला पहिलं कर्ज मिळतं. मग दुसऱ्या कर्जाला तुमच्या घरातल्या ज्या महिला आहेत, शेतकरी बंधूंना मी जेव्हा कर्ज देतो, तुमच्या घरातल्या महिलांचं ते हिमोग्लोबिन 12 ग्रॅम टक्के ते 14 ग्रॅम टक्के असेल तर तुम्हाला ते दुसरं कर्ज मिळतं. तिसऱ्या याच्यात तुम्हाला रूफ वॉटर हार्वेस्टिंग आम्ही केलंय का हो तुम्ही घरी, किंवा वेस्ट वॉटर मॅनेजमेंट केलंय का, तर त्याला एवढं कर्ज. तर अशा पद्धतीने आम्ही ते केलं आहे. आणि अजून ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर ग्रामनिधी आणि किसान फंड आम्ही आता उभारतोय, आणि ते गावकऱ्यांच्या ताब्यामध्ये तो निधी देऊन त्या निकषांना आधारित, की उदाहरणार्थ काही निकष एकदा गावकऱ्यांनी जर ते पूर्ण केले, तर भविष्यामध्ये त्या प्रसंगी आवश्यक धरून त्यांना दिली जावी, म्हणून असं एक मोठं प्रयोजन आम्ही गावातल्या युवकांची आता कमिटी केलेली आहे. आणि त्या कमिटीला तो फंड सुपूर्द करून आम्ही असं करतो की व्यवस्था उभारणं आणि ती लोकांच्या ताब्यात देणं, आणि आम्ही त्या राहणं, लोकांच्या हातात ती व्यवस्था देणं, आणि निकषांच्या आधारावर लोकांना ती अर्थव्यवस्था उपलब्ध करणं, असं ती योजना आम्ही आता मोठ्या प्रमाणावर उभारतोय. आणि ती आतापर्यंत कर्ज व्यवस्था निकषांच्या आधारावर दिली गेलेली आहे. मग त्यामध्ये रूफ वॉटर हार्वेस्टिंग, शौचालय, बचत गट, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, अशा प्रकारची कामं आहेत, त्यामध्ये निकष आहेत. निश्चितच देते, म्हणजे फक्त एक संशोधक वृत्ती जर असेल किंवा आपण या ठिकाणी गरज आणि समस्येवर या ठिकाणी उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर आपण एक नवीन निर्मिती करू शकतो, असं एक मॉडेल तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. दीदी, आपण हे काम करत असताना बऱ्याचशा अडचणींच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जावं लागलं.
तर अशा काही प्रसंग सांगता येतील का, की ज्या वेळेला वाटलं, तुम्ही आता मगाशी सांगितले, की पश्चात्ताप करावा लागला असा प्रसंग आलेला नाही. पण पश्चात्ताप नाही, पण अडचणीचे प्रसंग ज्यावेळेला हे काम आता थांबवावं किंवा थांबेल असं वाटलं, आणि त्यातून मार्ग काढला, असे काही प्रसंग सांगता येतील? अडचणी आम्हाला सुरुवात येत होती आणि अजूनही येतात ती म्हणजे मेन आर्थिक अडचण. म्हणजे आम्हाला वाटतं की एक तर आम्ही शासनाची खूप चांगली लोकं आमच्याशी जुळलेली आहेत. ते आम्हाला अर्थसहाय्य करतात. बोटावर मोजण्याइतकी लोकं आहेत. नाहीतर मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊनच उद्योग व्यवसाय उभारत असतो. ठराविक लोकं आहेत की रमेश जी कचोली आहेत, GIC आहे, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, संजीव शेलगीकर सर आहेत. काही भार्गव सर आहेत. अशी काही ठराविक लोकं बोटावर किंवा शेगाव संस्थान आहे, अशी काही ठराविक मंडळी आहेत की जी आम्हाला मदत करतात. अन्यथा जो खूप प्रचंड प्रमाणावर करायला साठी प्रचंड प्रमाणावर अर्थव्यवस्था लागते. तर तो आव्हान आमच्यासमोर अजूनही आहे आणि त्याला मार्ग निघतात. टीम आमची खूप चांगली आहे. आमची गावातली सगळी पोरं-पोरी आहेत. खूप चांगली मेहनत घेतात. अमोल, विनोद, हेमराज भाऊ, पोरी ज्योती, पौर्णिमा, ज्योताई दोन्ही, मरियाताई, पौर्णिमा, ज्योताई चौधरी, ज्योताई मोरे ह्या सगळ्या जणी आहेत. अशोक भाऊ, चेतन भाऊ, कुदन भाऊ सगळी पोरं-पोरी वाटतं की अडचणी हा शब्द अडचणी येतात पण मार्गही पोरं-पोरी काढत असतात. तर थांबलेलो नाहीये पण चालू आहे. टीम आहे निश्चितच चांगली दीदी, खूप. एक मोठा हां. वर्ग आपल्याला या सगळ्या माध्यमातून ऐकतोय. हो, असं काही हो. अपील तुम्हाला या माध्यमातून करायचं आहे का? ज्या गोष्टी तुम्ही सुरुवातीला बोललात, की तांत्रिकदृष्ट्या असेल किंवा शासनाला काम करण्यासाठी लागणाऱ्या त्या सिस्टममध्ये आपण कुठं कमी पडतो. तर असे काही व्हॉलंटरी जर तुम्हाला जॉइन होऊ इच्छित असतील, तर त्यांना सहभागी करून घेण्याची काही योजना आपल्याकडे आहे? का तसं काही आवाहन करणार आहात तुम्ही आज? आम्ही त्यासाठी स्वतः प्रिपेअर्ड होतोय आधी. म्हणजे आम्हाला नेहमी काही बरेच जण असं म्हणतात, की दीदी आपल्यासाठीची सक्षमता आपल्या अंगी आधी यावी असं आम्ही ठरवतोय. आणि त्यासाठी म्हणजे आपल्या म्हणजे याला उडी मारतील, पण ती उडी मारली तर आपण त्यासाठी सक्षम आहोत का? आपली त्यासाठी तयारी आहे का? तर ती तयारी आम्ही आधी करतोय. आणि मला सांगायला आवडेल, की माझ्याबरोबर विद्यापीठात शिकणारी जी लोकं आहेत, जी आता शासकीय यंत्रणेमध्ये मोठ्या पदावर आहेत, ती लोकं म्हणतात, की "बरं संच, तुला मदत करतो आणि पुढे खूप मोठ्या प्रमाणावर तू ही कामं वाढव." आणि त्यासाठी मी पण आता तयारी करते आणि आपण सगळेजण मिळून आता हे मोठ्या, कारण की हा जो इश्यू आहे म्हणजे महिलांना सक्षम नव्हे पण एम्प्लॉयमेंट उभं करणं किंवा लोकांसाठी व्यवस्था उभे करणे, अर्थव्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्था असतील, सुविधा असतील, हे उभं करण्यासाठी यंत्रणा उभं करायला आपल्या सगळ्यांचीच, आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न करतोय. फक्त संघटित होऊन, एकत्रित होऊन काम करण्यासाठी आपण त्यासाठी आपण एकत्र येणं फार आवश्यक आहे. नक्कीच आपण एकत्र येऊ. ऊर्जा फाउंडेशन आपण जुळलेलो आहोतच. फक्त आपण अजून ताकदीने एकत्र येऊया. निश्चितच दीदी. दीदी, या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक जाणवलं, की जगभर हाहाकार कोरोनाचा आहे, पण तुमचं काम थांबलेलं नाही, आणि तुम्ही एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं, की घरातलं काही दुःखद घटना जरी असली तरी काम थांबवायचं नाही. शो मस्ट गो ऑन या वृत्तीने तुमचं काम सगळं सुरू आहे. फायनान्शियल नेटवर्क उभं करत असताना 20,000 अकाउंट काढणे किंवा ती संकल्पना बँक रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे असं काहीतरी SBIच्या आपण केलं होतं. त्याविषयी थोडंसं सांगाल? नाही, नाही. मला प्रश्न नाही समजला. नाही, आपण महिलांचं सक्षमीकरण करत असताना बँक अकाउंट हा त्यातला एक महत्वाचा पार्ट आहे. हो. हां, आणि त्यासाठी आपल्या स्वतःची म्हणजे ती बँकिंग करस्पॉन्डिंग सेंटर किंवा त्याचे अकाउंट ओपन करण्याची यंत्रणा वगैरे अशी स्वतःची काहीतरी उभी केलेली आहे आपण? नाही, 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 नाही. ती सुरू केली मी. नाही. ठीक आहे. बचत गटाच्या माध्यमातून लोणची, पापड किंवा त्यांचे वस्तूंना मार्केट देण्याचा एक प्रयत्न होता. हां, हां. आणि मला आठवतंय, आम्ही की आम्ही JLG सुरू केलं. जॉइंट लायबिलिटीज ग्रुप सुरू केलेले आहेत.
ग्रुप तयार केलेले आहे. आणि ग्रुपला आणि दुसरं असं की आम्ही छोटे एंटरप्रेन्योर्स ग्रुप तयार करून छोट्या भांडवलावर त्यांना त्यांचे व्यवसाय उद्योग व्यवसाय सुरू करण्याची कामं केलेली आहेत. हो, ते काम केले आपण. हा, निश्चित निश्चित. की आपण आता या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून रोल मॉडेल जे सेट केलेलं आहे त्याचा या ठिकाणी तिथल्या लोकांना निश्चितच उपयोग होतो, ज्यांच्या उदरनिर्वाह. तुझे आवाज येतोय माझा? हा, लिंक तुटते. नेटवर्कचा इश्यू होतो थोडासा. नेटवर्क, हो हा, नेटवर्क. नेटवर्कचा इश्यू होतो थोडासा. तर आपला एकूण हा जो सगळा व्याप आहे त्याच्यातला एक किस्सा मला आठवतोय की महिलांनी वस्तू तयार केल्या आणि तुमच्या समोर आणून ठेवल्या की आता हे तुम्ही विका. तर त्यावेळची तुमची भूमिका काय होती? अगदी सुरुवातीच्या कालावधीत तुम्ही बोलला होता जरा श्रोत्यांसाठी. हो 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 हो. आम्ही महिला सांगितलं की वस्तू आपण बनवल्या आहे, विकायच्या आपल्याला आहेत. तर त्या अगदी सुरुवातीची घटना तेव्हा. आणि त्यावेळेस एक्झिबिशन आम्ही लावलं होतं. तर त्या म्हटल्या की आम्ही जेमतेम घरातनं बाहेर पडलोय वस्तू बनवण्यासाठी, आता आम्ही एक्झिबिशनला, आता आजकाल एक्झिबिशनला सहज महिला उभ्या राहतात, पण तेव्हा सुरुवातीला अगदी नवीनच ते एक्झिबिशन, त्यांनी प्रथमच ते एक्झिबिशन ही संकल्पना ऐकली होती. त्या म्हटल्या आम्ही नाही आता उभं राहणार लोकांसमोर. त्यांना ते सांगितलं होतं की वस्तू आपण बनवल्या तर विकायच्या आपणच आहेत, कोणी दुसरं नाही विकणार, जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे. तुम्ही वस्तू विकणार असाल तर आपण तो कार्यक्रम ठेवूया, अन्यथा तुम्ही या वस्तूचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. वस्तू विकायचा तर तुम्हाला, आम्ही कन्व्हिन्स नाही करत, जबाबदारी तुम्हालाच घ्यायला विकायला. तर ज्या महिला गावातल्या गावात स्टॉलवर उभ्या राहायला नाही म्हणत होत्या, त्या गावात फिरून माल विकतात, बाहेर जाऊन राहतात, माल विकतात, त्यांच्या सासू नवरे सगळे पाठवतात त्यांना. बिहारच्या महिलांना तिथे जाऊन मार्केट ते उभं करून देतात. आता चित्रकूटला त्या महिला तिथलं मार्केट उभं करून देणार आहेत. तर मला असं वाटतंय की कन्व्हिन्स करण्यापेक्षा आपण ठाम असलो आणि हे आपल्याला करायचंच आहे, आणि जर ते योग्य असेल तर महिला सुद्धा त्याला तयार होतात, आणि योग्य असलं तर नक्कीच तयार होतात. हे की विकण्यासाठी कोणावर तरी राहिलो तर याला दीर्घ काळ किंवा लॉंग लाईफ नाहीये, याला दीर्घ आयु नाहीये, त्याला ते थांबतं कुठेतरी. परावलंबी जीवन त्याला असं म्हणता येईल, आपल्याला परावलंबी काम म्हणता येईल. त्यामुळे आपल्या मालाची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. अर्थात काही जणांनी माल बनवा पॅटर्न आपल्याला करायला लागेल आणि ते त्यातनं होऊ शकतं. पण आम्ही तर आता दुकानांमध्ये सुद्धा माल नाही देत. आता आम्ही तुम्हाला एक सांगतो ना की इतके छान मॉडेल की आधी आम्ही मुंबई इंदोरला माल घ्यायला जायचो होलसेलने. आता तो इतक्या जास्त मार्जिनने आम्ही माल देतो की मुंबईतले लोक बहादरपूरला माल घ्यायला येतात, कारण की वाह तो वाह वाह, अभिनंदन दीदी. फार देतोय. हा, फार मोठी अचिव्हमेंट आहे ही, आणि एक नवीन मार्केट उपलब्ध झालेलं आहे हे. आणि महिला म्हणजे होलसेलचा जर माल घ्यायचा असेल तर तुम्हाला निदान एवढ्या हजारांचा माल घ्यायला लागतो. तर तसं न होता महिलांनी डब्यात कुठेतरी म्हणजे असे लपवून ठेवलेले 2020 रुपये जरी असतील तरी तुम्ही होलसेलने माल घेऊ शकतात. त्याचे 4,000 4,500 इतकं ते मार्जिन पर्यंत आमच्या टीमने, हेमराज भाऊ, पौर्णिमा यांनी आणले काम. आणि आज महिला ठिकठिकाणी महिला ते माल घेतात. मुंबईहून, इंदोरहून, जोगेश्वरी इथून, हे म्हणजे मराठवाड्याहून, ठिकठिकाणाहून लोक येतात, माल घेऊन जातात आणि विक्री करतात. खूपच छान मॉडेल आहे, छान आहे, मजा आहे यामध्ये. होय. दीदी, निश्चितच अतिशय छान असं आपलं डिस्कशन झालं. आपल्या कामाविषयी लोकांना या ठिकाणी माहिती मिळाली. सांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून आपण एक प्रयत्न आता करतोय, त्याची संकल्पना डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर, माजी परराष्ट्र व्यवहार सचिव आणि आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते सदस्य आहेत. त्यांचा विचार हा आहे की चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र यावं आणि त्याचा प्रसार करावा. कोणतंही क्षेत्र असू दे, कोणतीही संस्था असू दे, पण चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन ते वाढवावं.
आणि असाच एक समूह वाढवण्याचा प्रयत्न या फेसबुक संवाद मालिकेतून या ठिकाणी झालेला आहे. तर या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं यासाठी आपण कसं आवाहन करतो? नक्कीच याची गरज आहे. तुकड्या तुकड्यांनी आणि एकट्या एकट्याने काही होणार नाही. ऊर्जा ही संघटित होऊन जास्त प्रभावशाली होते, ताकद येते, निर्माण होते. आणि आता तर सोशल मीडिया आहे, फास्ट होते, लगेच रिझल्ट मिळतात. आणि कामं करायला खूप वर्षानुवर्ष कालावधी लागायचे, ज्याचे परिणाम मिळायला खूप वर्षानुवर्ष लागतात. तर ही सगळी ताकद एकत्र येते आणि ही चळवळीला मला असं वाटतंय की माझी जेव्हाही गरज पडेल तेव्हा आम्ही आहोत आणि आम्ही जुळलोय. आता हे सांगायला, वेगळं सांगायला काही हे नाही, पण आम्ही जुळलो आणि सगळ्यांनी एकत्र यावं असं मी पण आवाहन करेल आणि शुभेच्छा देते ह्या चळवळीसाठी. आणि निश्चितच दीदी, आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशन संचलित फेसबुक संवाद मालिकेमध्ये चांगुलपणाच्या चळवळीच्या अंतर्गत सहभाग झाला, आपले विचार मांडले, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद. खूप 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 आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.